श्री स्वामी समर्थ। श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोप गोपी प्रिय करा, तमाल नीळा पाव हरी, तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गायी वारे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजली लेक करून गायी वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ऐसा कलियाला यमुने माझी तुडवून भला, रमणक द्वीपा धाडिला गोप निर्भय करण्यास. तेवी माझ्या दुर्दैवा तुडवून या वासुदेवा, दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूंनी. मी अजाण भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी, मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहूच अंत, माझी चिंता वारत्वरित आपल्या कृपा कटाक्षे. आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली, वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जेना घडे ते घडवीत, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणी ही कशाला. कुबेर त्यांचा भंडारी, मग कशास फिरतो दारी दारी, चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हा सोना, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठामठी, या अवघ्या आटा आटी तुमचे कल्याण भावायास. स्वामी गजानन त्रैलोक्य हाची मठ साचा, अवघी बने हा बगीचा, पलंग ज्याच्या मेदिना, अष्टसिद्धी दासी परी राबताती ज्याच्या घरी, तो न तुमचा परवा करी त्याचे वैभव निराळे. सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेल जाण प्रतिकार करण्यात माझा. तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही, हलकारा तो कुठून येई सार्वभावमा भूषविता. इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवान प्रतिसाची, ती आहे भावयाची पूर्ण पुण्यकृत्याने. रोग बरा करण्याभली औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो. रोग भय शरीरास नाही मुळीच प्रमाणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुसंपन्नता रक्षण भावा समर्था, पुण्यरूप औषधी आता मिळेल भाग आहे की. संपन्नता हे शरीर, रोग त्याचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्क न चित्ती धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा, करा आपल्या संपत्तीचा. बीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार, त्यास कधी नाही येणार मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा, तिथे टाकिल्यावर वरी दाणा, ते तिकडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान कोणते नाही पुण्य आन, स्वामी सांप्रत गजानन मुकुट मणी संतांचे. संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा, एक दाणा टाकीता मेदिनी माझी कणीस होते.
त्या कण सास दाणीयती एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार वर्गणी ते जमे फार क्षुल्लकाच्या न होणारे कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी झटू लागले गावकरी मग वाण कशाची. बांधकाम कोटाचे चालता शेगाविसाचे दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी त्यांनी चिंता अंतरी त्यांनी विचार अंतरी ऐशी रीती केला हो. आपण तेथे बसल्या विणे काम न चाले झापट्याने म्हणून कौतुक समर्थांनी केले कसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून. तई महाराज वदले तयास कारी खाली उतरलास आम्हा परमहंसास विटाळीची बाधा नसे. महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला परी रामसन्निध नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडून रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी बैलांनो नीट चला आजी गाडीवाल्या मागून. बैल तसे वागले नाही कशास बुजले गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात 43 45 700 सर्वे नंबरच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मेदनी मध्यभाग म्हणून हे कारण भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधिला तो मध्य जाण ऐसे चतुर कारभारी. 1 एकरचा हुकुम झाला परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 18 गुंठे जास्त जमीन ते घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्याच्या होत्या मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणिक 1 एकर तुम्हा लागोनी काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेच्या तपास करावयासाच्या एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थांनी शब्द दिला जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थांनी दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकम जेव्हा आला ते हरिपाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य न खोटे भावयाचे मजवरी किटाळ महाराजांचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नको म्हणून तुझ्या एकाही कैसा लागोने धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार तैसाच हाही प्रकार आज दिनी झाला असे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले असो शेगावाचे झाले लोक भजनी स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो.
मेहेकराच्या सान्निध्याला सवदड नामे ग्राम, त्या गावाची एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून भेग, जागा दोन्ही पायाला. करपद बोटे झडून गेली, तनुप्रती चढली लाली, कानाच्या सुजल्या पाळी, कंडू सुटला तनुते. म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति, समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक अडवू लागले बहुत, तुला रक्तपिती आहे सत्य, तू न जावे दर्शन. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई, कधी न जवळ जाई, त्याच चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार तू आपल्या मनी कर. परी एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वरगती, प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेवता पायांवर, समर्थांची चापट थोर, मारली त्याच्या डोक्यावर अतिजोराने विबुध. म्हणून तो उभा ठेला, समर्थास न्याहाळू लागला, स्वामींनी त्याचे थोबाडाला दोन्ही कर ताडिले. फडा फडा मारिल्या मुखात, आणि वरती एक लाथ खाकरोनी बेडक्याप्रत थुंकले त्याच्या तनुवरी. तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला, बेडका होता जो का पडला तयाची या अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी, लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता, तो गोसाव्यासी बोलला, झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासलेले तुझे हे बापा भले, त्यावरी यांनी टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला, अवघ्या अंगाते चोळीला, जा लावून साबणाला धुवून टाक सत्वर. हे ऐसे वेडे पीर विचारू लागता भूमीवर, त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती. त्याचा परिणाम ऐसा होता, अविधी कृत्यास उतू येतो, तो येता सहज जातो, समाज तो रसातळा. यासी तुझे उदाहरण, तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा, म्हणे तुमची यथेच चुकता, याचा खरा विचार. अमंगळ साधूपासी काही न राहते निश्चयसे, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी का ना वास कदा. तुम्हा दिसला बेडका, तो हा प्रत्यक्ष मलम देखा, कस्तुरीच्या सारखा सुवास येतो या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून या खास, म्हणजे कळून येईल की. त्यात थुकाचे नाव नाही, अवघी औषधे आहे पाही, मी इतका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता, म्हणून बेडका दिसला तत्वता, समर्थांची योग्यता त्यानं मुळी जाणली. त्याचे पाहण्या प्रत्यंतर चला जाऊ एकवर, स्नान केल्या जागेवर, वेळ आता करू नका. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेशी, तेथल्या ओल्या मातीशी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला, दोघे गेले स्नानस्थळाला, तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्या परीच. मृतिका स्नानस्थळाची दोघांनीही घेतली साची, तो गोसाव्याच्या हाती बैसली औषधी होऊन. कुटाळ्याच्या हातात ओलीच माती आली खचित, दुर्गंधीची किंचित येत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी, कुत्सिक कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते, हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा, पहाडी गोड मधुरसाचा, अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला.
ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले, लालीने ते सोडले तयाची या अंगाला. चाफे साले पूर्ववत भेगा पदींच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन, प्रत्येक जीवाकारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसया नावाची ती शेगावी आली साची न्याया निज पतीला. संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडले कर आता चला गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजांना, येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू करा, आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून. राख लावली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात, केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्रांची. ऐसे संकेत बोलले, थापट्या मारून जागे केले, आता डोळे उघडिले, संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमार, तू तुझ्या आईस नेई घरा, येथे नको राहू जरा, सवड जवळ करावे. हिचे जीवामान जोवरी तोवरी हिची सेवा करी, ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको. मातोश्रींची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यांपुढे. मी येतो सवडदात, पुन्हा रोग होईल पूर्ववत, म्हणून या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो, नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा नराचा जन्म साजरा, चुकेल 84चा फेरा, ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मला ही उपरती, या परमार्थ खिरीती माती टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलांसह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची, त्यास केला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्यही तो अस्तमना एकतारा घेऊन जाणा, समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचेही मन हर्षे, वस्तू अशीच आहे गान रंजविणारी सर्वांते. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला, मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी झामसिंग आला शेगावासी, बोलता झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो, आपण आला तई आपुला करार. ऐसा होता समर्था मी नाही येता आता, नको करू आग्रह वृथा, पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत, आता चला मुंडगावात, मी आहे आपुला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा. मुंडगावात माझे घरी काही दिवस राहा तरी, मी अवघी करून तयारी, न्याय आलो आपण. झामसिंग बरोबर मुंडगावी आले, साधूवर दर्शन लोटला, नारी नर तो ना आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा, मुंडगाव झाले गोदातीरी, दुसरे की हो पैठणा. पैठणा माझी एकनाथ, मुंडगावी गजानन संत, भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका, ते महाराज बोलले देखा, ऐसे झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त तिथी, भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे.
झामसिंग बोलला, यावर स्वयंपाक झाला तयार, लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंग, हे अन्न न येईल उपयोगारण, तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाणा, भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झुंजावात सुटला भारी, कडकडा ती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगने विनविले, महाराज येणे रीती. आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आज परी, हिरमुष्टी होऊ बसली खरी, अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला, हा नव्हे पावसाळा, अंगा तूट बेटा आला, आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे, ते पहा सकळ, मग म्हणतील लोक कैसे. झामसिंग केले पुण्य, हा भंडारा घालून, ते भोवले आम्हा लागून, वा खूप तऱ्या पुण्याची. ते महाराज म्हणाले, झामसिंगा ऐसा संचित होसी का गा, तुला न उद्या देईल दगा, हा परजन्य कधीही. आत्ताच आम्ही वारितो त्यासी, ऐसे बोलून आकाशासी, पाहू लागले पुण्यराशी, तो आभाळ पाकले. मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले, हे एका क्षणात झाले, अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडार पुन्हा झाला, तो नियम चालला अजून त्या मुंडगावी. झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली, महाराजांचे चरणी भली त्या मुंडगाव ग्रामात. लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त, पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे. हा उकरडी नामक कुणब्याचा पुत्र, एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजांचा, ऐन तारुण्य माझारी. हे उकिरडा नाम वऱ्हाडात, पोर नसल्या वांचित, लोक नवसे ठेवितात, ऐसा प्रघात त्या प्रांती. ते पेंटया तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात, तैसा उकिरडा वऱ्हाडात, नाव ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षासी, करावया वारिसी, येत नियमे शेगावासी, ध्याया दर्शन समर्थांचे. जैसे का ते वारकरी, वद्य पक्ष माझारी, जाती इंद्रियांचे तिरी, देहू आळंदी गावाला. तैसाच हा वऱ्हाडात, वारी वद्य पक्षात, करी येऊन शेगावात, परम भाव भक्तीने. असो एकदा वऱ्हाडात, रोग ग्रंथिक सन्निपात, बळावला अत्यंत, गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते, प्रथमता थंडी वाजते, अंग ज्वराने तप्त होते, डोळे होती लाल बहु. आणि कोठेतरी संध्यावर ग्रंथी उठे सत्वर, ती होती करी जोर, बात तिच्या मागुनी. मग रोगी बळतसे, शुद्धी न काही राहतसे, तलखी अंगाची होतसे, बेशुद्ध होई क्षणाक्षण. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात, त्याचा वायू युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली, गावोगावे पसरली, त्याच्या प्रतिकार सोडून दिली लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर सांथीची स्वारी आली पहा मुंडगावावरी, तो पुंडलिकाची आली वारी, शेगावास निघाला. कसखस त्याला घरीच आली, परी तो त्याने चोरिली, शेगावाती वाट धरली आपुल्या पित्या समवेत. येता 5 कोसांवर, शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर तयाच्या टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसतात, का रे पुंडलिका ऐसे करशी. पुंडलिक म्हणे बापाला, बापा मशी ताप आला, गोळा काखेला उठला आहे ये धवा. शक्ती सारी क्षीण झाली, आता मशी न चालवे मुळी, काय करू ही राहिली वाय हार हे दुर्दैवा.
हे स्वामी दयाघना वारी सखंड पडिना, दाव तुझ्याच दिव्य चरणा भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ ते कुशाल ज्वर, जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला. माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर, बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पाहून स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, दिवा मला देवाना दिवा नाही भला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू का या समयास, तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी, जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास, शव तरी ते शेगावास, नको करू शोकास, हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिका आला, अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्था माव केली, एका हाताने दाबिली, त्या काखेत त्यांनी चापुली, अति जोर करोनिया. आणि केले मधुर उत्तर, पुंडलिका तुझे गंडांतर टळले आता तिळभर, चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदता क्षणी, पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जगाच्या जागच्या जागी जिरोनी, ताप तोही उतरला. कंप अशक्तेने राहिला देहा कारणे, करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचा समर्थ घेता दोन साचे, कापरे तो पुंडलिकाचे गेले बंद होऊनिया. पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्तपणा राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधोन्न. गुरु योग्य असल्यावरी, वायान जाई सेवा करी, कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पुरवितील. सांग करू वारीला, पुंडलिक गेला मुंडगावाला, हे जो चरित्र वाची भला, त्याचे टळेल गंडांतर. संत चरित्र ना कहाणी, अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वास मनी, संत कथेचा याहा न यावा हो. श्री दास गणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद होवो भाविकांप्रत, हेच देवा मागणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य त्रयोदशोऽध्यायं समाप्तम्. श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज की जय.